मुंग्यांचं वारूळ आणि स्वामी. आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निंबळ अरण्यात एकांतस्थळी श्री स्वामी समर्थ काष्ठ समाधीत निग्न होते. शरीरावर लता, वेली, झुडपे आणि मुंग्यांचं वारूळही देखील झालं होतं. त्यांनी समाधी भंग केली नाही. एके दिवशी एका लाकूडतोडाने वारुळावर वेलीवर लाकडे तोडण्यासाठी घाव घातला. तो घाव वारूळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला. त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूडतोडा भयभीत झाला. इतक्यातच त्यांची समाधी भंग झाली. ते देहभानावर आले आणि लाकूडतोड्यास अभयदान दिले. तपस्या संपवून इथंच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडाले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होते. स्वामींचा जन्म कधी झाला, कुठे झाला याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला. म्हणूनच त्यांचा प्रकट दिवस या दिवशी साजरा केला जातो. श्री स्वामी समर्थ.